सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच UGC यांच्या वतीने प्रत्येक महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग समिती कार्यरत असते आणि त्या समितीमार्फत प्रत्येक विद्यार्थ्याने अंडरटेकिंग फॉर्म भरणे अनिवार्य आहे किंवा अंडरटेकिंग फॉर्म जो आहे तर तो भरावा लागत असतो. त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज तयार करत आहोत आणि हा फॉर्म ऑनलाईन त्या ठिकाणी भरायचा आहे. मग आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. तत्पूर्वी हे बघा, या ठिकाणी UGCने एक सर्क्युलर टाकलेला आहे. त्या सर्क्युलरमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडनं अंडरटेकिंग फॉर्म जो काही आहे तर तो भरणं हा कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचाच आहे. मग जे कुठल्याही स्ट्रीमचे विद्यार्थी असेल, कुठल्याही फॅकल्टीचे विद्यार्थी असेल, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म ऑनलाईन त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे. जर आपण हा फॉर्म भरला नाही तर आपल्याला जे काही आपले परीक्षा अर्ज असतील किंवा वसतिगृह प्रवेश असेल किंवा इतर ज्या काही शैक्षणिक सुविधा असतील ह्या त्या ठिकाणी रोखण्यात जाऊ शकतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म त्या ठिकाणी कंपल्सरी भरायचा आहे. म्हणजे आपल्याला भविष्य काळामध्ये कुठलीही अडचण येणार नाही किंवा जे काही आपले कंप्लायन्स असतात, म्हणजे जे काही आपल्याला ड्यूज असतात तर ते ड्यूज त्या ठिकाणी लागणार नाहीत आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं महाविद्यालयामधून मिळणारं जे काही साहित्य आहे किंवा शैक्षणिक सुविधा आहेत तर त्या निरंतर मिळत राहतील. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही अंडरटेकिंग फॉर्म आहे तर तो भरायचा आहे. मग आता हा कसा भरायचा आहे तर आपण बघितलं की ऑनलाईन भरायचा आहे. मग ऑनलाईन भरत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे. आपल्याला जर सूचना मिळणार आहे ग्रुपवरती किंवा आपल्या ग्रुपवरती आली असेल तर त्या सूचनेमध्ये वेबसाईट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटचं नाव आहे www.anti-ragging anti-ragging .in ही वेबसाईट आहे. इथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल. हे इथं कट करायचं आहे. नंतर फॉर्म्समध्ये जायचं आहे. इथे बघा हे फॉर्म आपल्याला दिसत आहेत. या फॉर्ममध्ये अंडरटेकिंग फॉर्म आहे बघा, स्टुडंट अंडरटेकिंग, हा ओपन करायचा आहे. इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची या ठिकाणी विंडो आपल्याला दिसते. तर इथं खाली यायचं आहे आणि इथं आपल्याला विचारलं आहे चॉईस युअर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन टाईप. मग आपला जो काही टाईप आहे तर तो कुठला असेल तर कॉलेज टाईप आहे. कुठला आहे? कॉलेज टाईप आहे. मग या कॉलेज टाईपवर आपण जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं क्लिक करून अशी विंडो तयार येईल किंवा समोर येईल. त्यामध्ये दिले बघा अंडरटेकिंग रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर द कॉलेज स्टुडंट्स किंवा कॉलेज जे असतील त्यांच्यासाठी हा फॉर्म भरणं अनिवार्य आहे किंवा मॅन्डेटरी. बघा इथं लिहिलंय मॅन्डेटरी. आपल्याला जे जे दिसतंय ना कोणा सगळं भरणं मॅन्डेटरी आहे. सगळी माहिती देणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. UGC व आपलं पुणे विद्यापीठाकडनं सर्क्युलर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानुसार आपल्याला ही माहिती भरणं आवश्यक आहे. मग इथं काय लिहायचं आहे तर आपलं फर्स्ट नेम लिहायचं आहे. नंतर इथे एक मिडल नेम लिहायचं आहे आपलं. नंतर इथं सर नेम लिहायचं आहे. म्हणजे आपलं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर आपला लिहायचा आहे. नंतर ईमेल ID आपला लिहायचा आहे. नंतर इथं आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. नंतर इथं आपली सिटी एंटर करायची. मग सिटी आपली काय आहे तर पुणे आपली सिटी आहे म्हणून पुणे एंटर करायचं आहे. नंतर इथं आपल्याला सिलेक्ट स्टेट आपल्याला निवडायचं आहे. मग महाराष्ट्र आपलं स्टेट आहे तर महाराष्ट्र या ठिकाणी निवडायचं आहे. इथं बाय डिफॉल्ट या ठिकाणी आपली जे काही नॅशनॅलिटी आहे तर ती येऊन जाईल. नंतर आपल्याला खाली या ठिकाणी काय लिहायचं आहे तर पॅरेंट्स किंवा आपले जे गार्डियन्स डिटेल्स असतील तर ते लिहायचे. म्हणजे थोडक्यात पॅरेंट्सचं डिटेल्स आपल्या या ठिकाणी भरायचे आहेत. मग पॅरेंट्सचं नाव या ठिकाणी पहिल्यांदा टाकायचं आहे. नंतर पॅरेंट्सचा जो काही आपला मोबाईल नंबर आहे, फोन नंबर आहे तो टाकायचा आहे. नंतर इथे मेल टाकायचा आहे पॅरेंट्सचा. मेल टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पॅरेंटची सिटी कुठली आहे तर ती टाकायची आहे. नंतर स्टेट आपल्याला टाकायचं आहे. नंतर ॲड्रेस टाकायचा आहे पॅरेंट्सचा, कुठे आपण राहायला आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला पुढे विचारलंय बघा कॉलेज अँड कोर्स डिटेल्स. आपल्या कॉलेजची डिटेल्स आणि कोर्स डिटेल्स टाकायचं आहे. मग आपलं कॉलेजचं स्टेट कुठलं आहे ते इथं टाकायचं आहे. मग आपल्याला स्टेटमध्ये दिसेल की आपलं कुठलं आहे महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र या ठिकाणी टाकायचं आहे. महाराष्ट्र स्टेटला टाकलं गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लिस्ट मिळेल. इथं बघा कॉलेज नेम, सिलेक्ट द कॉलेज स्टेट फर्स्ट.
आपण स्टेट तर निवडले. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉलेजची आपलं नाव टाकायचं आहे किंवा नाव निवडायचं आहे. मग इथे आता कॉलेजची लिस्ट आली आहे. भरपूर साऱ्या कॉलेजची लिस्ट आपल्याला दिसते आहे. मग आता आपलं कॉलेजचं नाव काय आहे, तर श्री शिवाजी मराठा सोसायटी अलाईस अप्पासाहेब जेदे आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज असं आपलं कॉलेजचं नाव आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला ते कॉलेजचं नाव कसं शोधायचं आहे हे महत्वाचं आहे, कारण की खूप सारी मोठी ही आपल्याला लिस्ट या ठिकाणी दिसते आहे. मग आपल्याला आपलं कॉलेजचं नाव अल्फाबेट्स जे आहे तर ते काय आहे, सुरुवातीला यस आहे. काय आहे, यस वर जायचं आपल्याला. यस वर गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी श्रीवर जायचं आहे. बघा, श्री वर जायचं आहे. श्री SHRI, हा डबल ई नाही, SHRI श्री बघायचं आहे कुठे. नंतर श्री बघितल्यानंतर आपल्याला ठिकाणी श्री शिवाजी मराठा सोसायटी असं नाव आपलं शोधायचं आहे. म्हणून पर्यंत काय करायचं, यस वर जायचं आहे. 2-3 वेळा यस वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला यस ची सिरीज मिळून जाईल. मग यस सिरीज मिळाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, श्री शोधायचं आहे, SHRI. मग बघा SHRI कुठे आता, बघा तिथं आता एस ए आलं. बरं, आपल्याला एस एच पाहिजेत. बरोबर, श्री अल्फाबेट्स नुसार हे नाव असणार आहे कॉलेजचे. म्हणून व्यवस्थित अल्फाबेट्स आपल्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. काय, श्री शिवाजी SHRI. ठीक आहे. मग SHRI कुठे आहे बघायचं, पहिल्यांदा श्री बघायचं कुठे आहे, जायचं आहे खाली खाली. बघा आता SHA आले, आपल्याला आर पाहिजे. ठीक आहे. मग अजून पुढे जायचं आहे. SHR आलंय पण डबल ई आलं, आपल्याला आय पाहिजेत. ठीक आहे. आपल्याला डबल ई नाहीये, आपलं आय आहे, SHRI. बघा इथं आलं आता श्री. आता श्री मिळालं आपल्याला. आता श्रीमध्ये आपल्याला नंतर काय, शिवाजी आहे म्हणजे यस आहे. आता इथं ए आहे. बरोबर, हे इथं ए दिसते आपल्याला, बी आलंय. ठीक आहे. आपल्याला यस हवं आहे. श्री नंतर आपल्याला यस हवं आहे. मग यस मध्ये जायचं आहे. मग आता PQR आलंय, इथे बघा यस आलंय. आता शिवाजी, यस नंतर आपल्याला एच हवं आहे. बघा आता इथं ए आलंय. मग आता यस नंतर एच बघायचं. मग आता एच आलं. बघा, श्री शिवाजी. आता इथे कुठेतरी आपल्या कॉलेजचं नाव असणार आहे. थोडंसं काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं. आता श्री शिवाजी मराठा पाहिजे आपल्याला. बरोबर, आता इथं कॉलेज आहे, आपल्याला पाहिजेत सी नाही, आता एम पाहिजे. इथं तिसऱ्या अक्षरात काय पाहिजेत, एम पाहिजेत. मग काय करायचंय, एम शोधायचंय. मग इथं आलंय बघा, श्री शिवाजी मराठा सोसायटी. आता आपल्याला सोसायटी नंतर आपल्या कॉलेजचं नाव बघायचं आहे. कुठे आहे त्या ठिकाणी, बघा हे इथे दिले, श्री शिवाजी मराठा सोसायटी समाजभूषण. आपल्या कॉलेजचं नाव काय आहे, श्री शिवाजी मराठा सोसायटी समाजभूषण बाबूराव अलाईस अप्पासाहेब जेदे आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेज. हे बघा आपल्या कॉलेजचं नाव इथं दिसतंय. ठीक आहे. मग आता हे आपल्या कॉलेजचं नाव कसं काढायचं सगळ्यांना कळालं असेल. पहिले श्री बघायचं कुठे आहे, नंतर शिवाजी बघायचं कुठे आहे, नंतर मराठा बघायचं कुठे आहे. म्हणजे अल्फाबेट्स नुसार काय करायचंय, जायचंय. पहिलं श्री बघायचे, नंतर शिवाजी, नंतर मराठा. नंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या कॉलेजचे, बाकीच्या कॉलेजचे पण नावं आहेत. आपल्याच कॉलेजचे लॉ कॉलेज वगैरे असेल, आपल्याला कुठलं कॉलेज आहे, तर हे श्री शिवाजी मराठा सोसायटी समाजभूषण बाबूराव अलाईस अप्पासाहेब जेदे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. याच्यावरती काय करायचंय, क्लिक करायचंय. क्लिक केल्यावरती बाकीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे कॉलेजची, ती ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. नंतर पुढे आपल्याला अजून माहिती भरायची आहे. मग आता इथं बघा, कॉलेजचे डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी भरायचे आहेत. मग आता बघा, डायरेक्टर्स नेम, कॉलेज डायरेक्टर्स नेम. आता इथं आपल्याला काय करायचं, आपल्या प्रिन्सिपल मॅडम यांचं नाव टाकायचं आहे. मग आपल्या प्रिन्सिपल मॅडमचं नाव सगळ्यांना माहिती आहे, तरी पण बघा इथं टाकायचं आहे, दीपाली आर पाटील असं नाव टाकायचं आहे प्रिन्सिपल मॅडमचं. नंतर आपल्या कॉलेजचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा आता कॉलेजचा नंबर टाकत असताना 91 सुरू करायची आहे, 91. आणि आपल्या कॉलेजचा लँडलाईन नंबर तुम्हाला सांगतो काय आहे, तो टाकायचा आहे. तर तो 244773335 हा आपल्या कॉलेजचा नंबर आहे. तो नंबर टाकायचा आहे. नंतर इथं लँडलाईन नंबर आपल्याला ऑप्शनल दिले, तो नाही टाकायचा. नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, बघा डिटेल्स ऑफ द कोर्स, UG PG डिप्लोमा, म्हणजे आपला कुठला कोर्स, आपण कुठल्या कोर्सला शिकतोय ते टाकायचं आहे. मग बघा, जे BCOMला आहेत, BA ला आहे, BScला आहेत. ठीक आहे. म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत, जे ग्रॅज्युएशन करत आहेत, त्यांनी काय टाकायचं आहे, अंडर ग्रॅज्युएट डिग्री हे टाकायचं आहे. आणि जे MSc MA MCOMला विद्यार्थी आहेत, त्यांनी काय टाकायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टाकायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच आपली कुठली डिग्री आहे हे आपल्याला टाकायचं आहे. म्हणजेच जे UGला आहे
म्हणजे बी-कॉमला बी-एला असेल त्यांनी काय करायचं आहे, अंडर ग्रॅज्युएट टाकायचं आहे आणि जे एम-कॉमला असतील त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट टाकायचं आहे. म्हणजे पी-जीला जे असतील त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट टाकायचं आहे. ठीक आहे. हे निवडल्यानंतर आपल्याला आपल्या कोर्सचं नाव टाकायचं आहे. म्हणजे जसं बी-कॉम असेल, बी-ए असेल, ठीक आहे, बी-एस-सी असेल, एम-कॉम असेल, जो काही आपला कोर्स असेल, त्या कोर्सचं आपण इथं काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे. नंतर नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास, आपल्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत. जसे की बी-ए, बी-कॉमला 120 विद्यार्थ्याची तुकडी असते, म्हणून 120 विद्यार्थी टाकायचं आहे. तसंच एम-कॉमला 60 विद्यार्थी असतात एका तुकडीमध्ये, म्हणून 60 टाकायचं आहे. नंतर बी-सी-ए, बी-एस-सीला वाटतं 80 विद्यार्थी असतात एका तुकडीमध्ये, तर 80 टाकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या क्लासमध्ये किती विद्यार्थी असतात ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे. तुकडी कितीची आहे टाकायचं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर आपल्याला पुढे विचारलंय करंट इयर ऑफ स्टडी, म्हणजे आपण कुठल्या वर्षाला या ठिकाणी आहोत, म्हणजे फर्स्ट इयरला आहे का, सेकंड इयरला आहे का, थर्ड इयरला आहे, हे निवडायचं आहे. मग फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाकायचं आहे, सेकंडच्या विद्यार्थ्यांनी सेकंड, थर्डच्या विद्यार्थ्यांनी थर्ड इयर असं त्या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं लिहिलंय बघा, नियरेस्ट पोलीस स्टेशन टू युअर कॉलेज, म्हणजे आपल्या कॉलेजच्या जवळ असलेलं पोलीस स्टेशनचं नाव काय आहे हे आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे. मग आपल्या जवळ पोलीस स्टेशन कुठलं आहे, तर खडकमाळ पोलीस स्टेशन आपल्याकडे आहे, बरोबर. खडकमाळ म्हणून त्या ठिकाणी त्याचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे, खडकमाळ पोलीस स्टेशन, किंवा फक्त खडकमाळ लिहिलं तरी चालेल. नंतर आपल्याला बघा इथं UGC रेग्युलेशन्स आपल्याला टिक मार्क करायची आहे. मग बघा इथं आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड UGC रेग्युलेशन्स ऑन रॅगिंग. आपल्याला इथं जर आपण वाचले नसतील तर इथं आपल्याला वाचता पण येतील. ठीक आहे. म्हणून मी सगळे रेग्युलेशन जे काही UGCचे आहे अँटी रॅगिंगचे, किंवा रॅगिंग जर केली तर मला काय गुन्हा असेल किंवा काय शिक्षा होईल याचे जे काही रेग्युलेशन्स असतील ते मी वाचलेले आहेत. ठीक आहे. म्हणून टिक मार्क करायची अशी. नंतर आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द जजमेंट ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑन प्रिव्हेन्शन ऑफ द रॅगिंग, म्हणजे रॅगिंग प्रिव्हेन्शनसाठी जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं ते सुद्धा वाचता येईल तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावरती. ठीक आहे. म्हणून इथे तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात सगळ्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी क्लिक करत जायचं आहे. म्हणजेच मला हे मान्य आहे असं अंडरटेकिंग आपण देत आहोत. नंतर इथं बघा इथे हा अँटी रॅगिंग जी काही कमिटी आहे नॅशनल लेवलवरची, त्यांचा हेल्पलाईन नंबर आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. बघा आता हा आपल्याला पुढे टाकायचा आहे म्हणून मी कॉपी करून घेतो. नंतर पुढे जायचं आहे. इथं आपल्याला एक सर्वे त्या ठिकाणी दिलेला आहे, कॉन्फिडेन्शियल सर्वे. तर वेअर युअर युअर रॅग, म्हणजे आपण आतापर्यंत रॅगिंग केलंय का, हे तर नो नो म्हणायचं सगळं. डू यू हॅव एव्हर रॅग एनीबडी, आपण कोणाला रॅगिंग केलंय का, आपल्याला रॅगिंग झाली आहे काय, असे प्रश्न विचारले आहेत. तर नो नो या ठिकाणी काय करायचं आहे, तसंच ठेवायचं आहे. नंतर व्हॉट इज द फोन नंबर ऑफ नॅशनल अँटी रॅगिंग हेल्पलाईन, बघा इथं वरती दिलेला आहे, तोच काय करायचा आहे, कॉपी करून इथं टाकायचा आहे, हेल्पलाईन नंबर. नंतर डज रॅगिंग हॅपन इन युअर कॉलेज, आपल्या कॉलेजला रॅगिंग होत नाही म्हणून इथं नो असं असू द्यायचं. नंतर इथं बघा हे आपण वरचं व्यवस्थित भरलेलं आहे म्हणून कन्फर्म करायचं आहे, इथं टिक मार्क करायची आहे. टिक मार्क केल्यानंतर काय करायचं आहे, हा फॉर्म सबमिट या ठिकाणी करायचा आहे. सबमिट बटनावरती आपण गेल्यानंतर आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळणार आहे. बघा जेव्हा तुम्ही सबमिट करणार आहात तर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. ठीक आहे. तो सगळ्यांनी काय करायचं आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तर तो काढून ठेवायचा आहे. आता आपण माहिती भरली नाही वरती म्हणून आपल्याला हे सबमिट करता येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही माहिती भरसाल तर तुम्हाला ते सबमिट करता येईल किंवा सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल. आणि मग तो जो काही रेफरन्स नंबर आहे तर तो रेफरन्स नंबर वापरून आपण या ठिकाणी अंडरटेकिंग फॉर्म जो काही आहे तर तो डाउनलोड करू शकतो. मग बघा इथं जायचं, तुम्हाला बघा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल तुमच्या स्क्रीनवरती, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा तो नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा फॉर्म आहे तर तुम्हाला तो इथे डाउनलोड करता येणार आहे. मग आता तो रेफरन्स नंबर इथे टाकायचा आहे, तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावरती तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करता येईल किंवा डाउनलोड होईल. आणि मग डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याची प्रिंट वगैरे काही काढायची नाहीये, तर तो कुठेही जमा करायचा नाहीये. पण आपल्याकडे तो फॉर्म असला पाहिजे, कारण की जेव्हा तुम्हाला कंप्लायन्स करायचे आहेत किंवा तुम्हाला हॉल तिकीट घ्यायचं आहे, तुमची गुणपत्रिका घ्यायची आहे, म्हणजे मार्कशीट घ्यायची आहे, तर तुम्हाला ते दाखवावं लागेल.
अँटी रॅगिंग फॉर्म भरला नसेल तर आपल्याला हे गोष्टी मिळणार नाही आहेत किंवा त्याला अडचण येऊ शकते. म्हणून सर्वांनी जो काही अंडरटेकिंग फॉर्म आहे तर हा भरणं कंपल्सरी आहेच. पण त्याची जी काही प्रत आहे तर ते आपल्या मेलला शक्यतो टाकून ठेवायची. आपल्याकडे मेल सगळ्यांकडे असतो. तर त्या मेलवरती काय करायचं आहे, या फॉर्मची जी काही सॉफ्ट कॉपी आहे तर ती आपल्या मेलवरती ठेवायची आहे. म्हणजे जेव्हा-जेव्हा तुम्हाला महाविद्यालयाकडनं ती मागितल्या गेली किंवा UGCने मागितली किंवा पुणे विद्यापीठाने जर मागितली, तर आपल्याला ती देता येईल. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जो काही अंडरटेकिंग फॉर्म आहे, त्याची सॉफ्ट कॉपी आपल्या ईमेलला ठेवायची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती व्यवस्थित बघायची आहे आणि हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि पूर्ण भरून त्याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडं ठेवायची आहे आणि सर्वांना कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी मला येऊन भेटायचं आहे. आपण त्यावरती काही निर्णय घेऊ शकतो. पण अडचण काही येणार नाही कारण की आपण व्यवस्थित व्हिडिओ ठिकाणी शूट केलेला आहे. तो व्हिडिओ बघून काय करायचं आहे, पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. धन्यवाद.